नमस्कार, मी यामिनी दळवी. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी आहे अर्थसंकल्पाच्या विषयीची. एनडीए सरकारचे आधारस्तंभ असलेल्या बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी बजेटमध्ये भरघोस असा निधी देण्यात आलेला आहे. पण त्याच वेळेला दुसरीकडे केंद्राला करामधून सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्राच्या तोंडाला मात्र पानं पुसली आहेत असा आरोप सध्या विरोधक करतात. बिहारमधल्या महामार्गांसाठी बजेटमध्ये 26,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बिहारमध्ये नवं एअरपोर्ट, मेडिकल कॉलेजेस आणि महामार्गांची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. तर अमरावतीमध्ये नवी राजधानी वसवण्यासाठी विशेष आर्थिक मदत म्हणून आंध्र प्रदेशला 15,000 कोटी रुपये सुद्धा देऊ करण्यात आले आहेत. पण या दोन्ही राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राला मात्र बजेटमध्ये म्हणावा तसा निधी मिळाला नसल्याचा आरोप होतोय. तर आंध्र प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांसाठी नेमक्या काय काय घोषणा करण्यात आल्यात बघूयात. बिहारला महामार्गांसाठी 26,000 कोटी रुपये दिले गेले, तर आंध्र प्रदेशला अमरावती या राजधानीसाठी 15,000 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. गयामध्ये विष्णुपाद मंदिर कॉरिडॉर उभारला जाणार आहे बिहारमध्ये. तर पोल्लवरम जलसिंचन प्रकल्पासाठी आंध्र प्रदेशला निधी दिला जातोय. बोधगयामध्ये महाबोधी मंदिर कॉरिडॉरची उभारणी होणार आहे बिहारमध्ये. तर पूर नियंत्रणासाठी 11,500 कोटी रुपयांचा निधी बिहारला दिला जातोय. तर बजेटमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आलं नसल्याचा आरोप सध्या विरोधक करताना दिसतात. तसंच सत्तेची खुर्ची वाचवण्यासाठी मोदींना हे करणं गरजेचं होतं असा आरोपही विरोधक करतात. ये बजट तो पहले एक राज्य के लिए बनाया जाता था गुजरात, अब और 2 राज्य उसमें जुड़ गए हैं. कौन से 2 राज्य सर? और सरकार बचाने के लिए प्रधानमंत्री को ये करना जरूरी है. कुर्सी बचाने के लिए बजट बनता है, देश के लिए नहीं बनता है. ये हमने पहली बार देखा है. देशाचं बजेट आहे, कुठल्या राज्याचं बजेट नाही आहे. त्यामुळे देशाच्या बजेटकडून आमच्या अपेक्षा होत्या की प्रत्येक राज्याला समान अधिकार हा मिळाला पाहिजे. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि बिहारला देण्याचं अजिबात दुःख नाही, तर त्यांचा प्रत्येक राज्याचा अधिकार आहे. पण महाराष्ट्रावर अन्याय काय, म्हणजे गमतीने खरं तर मला असं विचार आला की लाडकी बिहार, लाडकी आंध्र प्रदेश, फक्त परका महाराष्ट्र का? आज महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे आमच्या लोकसभेमध्ये जास्त खासदार आले म्हणून त्रास आहे की काय हा? आणि आमच्या नेत्यांना जर पैसे आणता येत नसतील तर आमच्या लोकांनी तर प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. अरे किती रेल्वेचे प्रश्न आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लँडचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी आमच्याकडे पण देवस्थळ आहेत. पण त्याचा दुर्दैवाने आज कुठेही उल्लेख नाही. उल्लेख फक्त काय होता बिहार, उल्लेख फक्त होता आंध्र प्रदेश. नक्की त्या स्टेटला मिळायला पाहिजे, दुमत नाही, पण त्यांनी सपोर्ट केला म्हणून त्यांच्यासाठी बजेट आहे. मग आमचे लोक जे पक्ष तोडून गेले, ज्यांना चिन्ह दिली, ज्यांनी गद्दारी केली, त्यांना काय मिळालं? म्हणजे आज दाखवून दिलं केंद्र सरकारने की त्यांची काय ऐपत आहे या ठिकाणी. तर केंद्राच्या बजेटवरती उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केलेली आहे. नेमकं काय म्हणतायत उद्धव ठाकरे बघूयात. पंतप्रधान मोदींनी नावडता महाराष्ट्र ही योजना सुरू केलेली दिसतीये. गेल्या 10 वर्षांमध्ये महाराष्ट्र ओरबाडला आणि मुंबईची लूट केली. पण प्रत्येक बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशाच केली आहे. महाराष्ट्राने आणखी किती अन्याय सहन करायचा असा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारलाय. पण दिल्लीचे बूट साटणारे घटनाबाह्य सरकार बसलेले आहे, तोपर्यंत हा अन्याय सुरूच राहणार असंही ठाकरे म्हणतात. घटनाबाह्य सरकारची किंमत महाराष्ट्राला मोजावी लागतेय. तर विरोधकांना प्रत्युत्तर देत केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय तरतुदी करण्यात आल्यात हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. विदर्भ मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागातील सिंचन प्रकल्पांना 600 कोटी, समावेशक कामासाठी इकॉनॉमिक क्लस्टर 466 कोटी, MUTP 3 जो मुंबईकरता महत्त्वाचा प्रकल्प आहे 908 कोटी, मुंबई मेट्रो याच्याकरता 1087 कोटी, दिल्ली मुंबई कॉरिडॉर 499 कोटी, पुणे मेट्रो 814 कोटी, मुळामुठा 690 कोटी. म्हणजे ही यादी वाढतच जाणार आहे. उद्यापर्यंत पूर्ण यादी घोषित करू. मला असं वाटतं की विनाकारण
नरेटिव्ह तयार करण्याचा जो प्रयत्न होतो, महाराष्ट्राला काही मिळालं नाही हे तुमच्या समोर आहे. आणि सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे, कारण बजेटमध्ये सोनं आणि चांदीच्या कस्टम ड्युटीमध्ये 4% कपात करण्यात आलेली आहे. कस्टम ड्युटी ही 10%वरून 6%पर्यंत आणली गेली आहे आणि ही घोषणा होताच सोन्याचे दर हे तात्काळ कमी झालेले आहेत. मुंबईमध्ये सोनं 4 ते 5 हजार रुपयांनी स्वस्त झालंय, तर पुण्यामध्ये 3 हजारांनी स्वस्त झालंय. सोन्या चांदीचे भाव घटल्यामुळे मुंबईच्या झवेरी बाजारामध्ये ग्राहकांनी गर्दी केलेली आहे. तर सोन्याच्या दरामध्ये कुठे कुठे किती घट झाली आहे बघूया. मुंबईमध्ये कालचा दर 73,500 रुपये होता आणि आजचा दर आहे 69,500 रुपये. तर पुण्यामध्ये कालचा दर होता 72,500 आणि आजचा आहे 69,500. नाशिकमध्ये कालचा दर 73,000 रुपये होता आणि आजचा दर पाहिला तर 69,300 रुपयापर्यंत सोनं खाली आलंय. गोंदियामध्ये कालचा दर होता 73,500 आणि आजचा दर आहे 69,500 रुपये. तर बुलढाण्यामध्ये कालचा दर होता 73,000 रुपये, आजचा दर आहे 68,000 रुपये. वाशिममध्ये कालचा दर होता 73,500 आणि आजचा आहे 70,500. सोलापूरमध्ये कालचा दर होता 73,500 आणि आजचा दर आहे 71,500 रुपये. तर परभणीमध्ये कालचा दर होता 73,200 आणि आजचा आहे 71,000 रुपये. हिंगोलीचा कालचा दर होता 74,000 रुपये आणि आजचा हिंगोलीमधला सोन्याचा दर आहे 71,300 रुपये. नांदेडमध्ये सोन्याचा कालचा दर होता 74,400 आणि आजचा आहे 71,800 रुपये. तर नव्या कररचनेमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठ्या बदलांची सुद्धा घोषणा केली आहे. यामध्ये 3 लाखांच्या उत्पन्नावरती कर नसणार आहे. स्टँडर्ड डिडक्शन हे 50,000वरून 75,000पर्यंत आणलं गेलंय. नव्या कररचनेमधल्या बदलांमुळे करदात्यांना 17,500 रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यासोबतच पूर्वीप्रमाणे जुनी कररचना सुद्धा सुरूच राहणार आहे. $3.75 लाखापर्यंत प्रमाणित वजावटीसह कोणताही कर लागणार नाही. मात्र 3 ते 7 लाखापर्यंत 5% कर लागेल. 7 ते 10 लाखांपर्यंत 10%, तर 10 ते 12 लाखांपर्यंत 15%, 12 ते 15 लाखांपर्यंत 20%, तर 15 लाखांपेक्षा जास्त जर तुमचं उत्पन्न असेल तर मात्र 30% कर भरावा लागेल. तर नव्या कररचनेमध्ये मोठ्या बदलांची घोषणा यंदाच्या बजेटमधून करण्यात आली आहे. स्टँडर्ड डिडक्शन आधी 50,000पर्यंत होतं आणि याची मर्यादा सुद्धा वाढवली आहे, 75,000 रुपये करण्यात आलेली आहे. करदात्यांना 17,500 रुपयांचा यामुळेच लाभ मिळणार आहे. आणि या सगळ्यानंतर बघूयात नेमकं काय काय स्वस्त आणि काय काय महाग होत आहे. स्वस्त काय झालं आपण बघतोय. मोबाईल हँडसेट, मोबाईल चार्जर, मोबाईलचे सुटे भाग आणि कॅन्सरवरची औषधं ही स्वस्त झालेली आहेत. यासोबतच सोनं चांदी सुद्धा स्वस्त होत आहे. सोलार सेट, इलेक्ट्रिक वाहनं आणि लिथियम बॅटरी या स्वस्त झालेल्या आहेत. आजच्या बजेटमध्ये शेती क्षेत्रासाठी नेमकं काय काय तरतुदी करण्यात आल्या त्या सुद्धा बघूयात. अर्थसंकल्पामध्ये शेतीसाठी काय आहे? कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद आहे. पुढील 2 वर्षात देशातल्या 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रवृत्त करणार. भाजीपाला उत्पादनासाठी क्लस्टर विकसित केलं जाणार. शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार. 6 कोटी शेतकऱ्यांचं रेकॉर्ड डिजिटल होणार. कृषी उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर आहे. डाळ आणि तेलबियांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यावर भर आहे. तर सोयाबीन आणि सूर्यफूल बियांची साठवण वाढवणार.
32 फळं आणि भाज्यांचे 109 जाती वितरित करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.